नमस्कार, मी भाऊसाहेब आजबे। शिवाजी महाराज, संभाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर या विचारांचे पाईक असणारे आणि या विचारांचं प्रबोधन करण्यासाठी महाराष्ट्रात पायाला भिंगरी लावून फिरणारे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरती दीपक काटे नावाच्या एका गुंडाने अक्कलकोटमध्ये हल्ला केला, त्यांच्यावरती शाई फेक केली। हा दीपक काटे आहे कोण? मीडिया तुम्हाला असं सांगते की तो शिवधर्म फाउंडेशन नावाचे एक फाउंडेशन आहे, त्याचा संस्थापक आहे, पण ही त्याची खरी ओळख नाही। त्याची खरी ओळख ही आहे की भाजपनं पोसलेला गुंड म्हणजे दीपक काटे। आणि जानेवारी 2025 शीच न्यूज आहे, पुणे विमानतळावरती या दीपक काटेला अटक करण्यात आलेली होती, कारण त्याच्या बॅगेमध्ये तब्बल 28 कारतुसं आणि 2 मॅगझिन सापडलेल्या होत्या। लक्षात घ्या, त्याच्याकडे कोणताही अधिकृत शस्त्र बाळगण्याचा परवाना नाही आणि तरी देखील एवढी शस्त्रास्त्र घेऊन तो हैदराबादला निघालेला होता। प्रश्न असा आहे की तो सुटला कसा? महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांच्या आशीर्वादाशिवाय असा गुंड सुटू शकतो का? हा खरा प्रश्न आहे। हा दीपक काटे हिस्ट्री शीटर आहे, त्याच्यावरती अनेक गुन्हे नोंदवले गेलेले आहेत। इंदापूर MIDC मध्ये रोहित जिंदाल आणि अशोक जिंदाल हे जे उद्योगपती आहेत त्यांच्याकडे यांनी खंडणी मागितली, ती खंडणी दिली नाही म्हणून त्यांच्या ऑफिसवर यानं दरोडा टाकला, त्यांच्यावर देखील यानं शाई फेक केलेली होती आणि तरी देखील तो मुक्त आहे। पोलिसांचा कोणत्याही प्रकारचा कंट्रोल त्याच्यावर नाही। पोलीस स्वइच्छेने काम करतात का गृहमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार काम करतात? हा त्यातला खरा प्रश्न आहे। आता समाज माध्यमांमध्ये अशी माहिती पुढे येते की आपल्या सख्या भावाच्या खुनामध्ये तो आरोपी आहे, त्यासाठी तो तुरुंगातही गेलेला आहे। तुरुंगातून बाहेर येताच त्याने तत्कालीन भाजपचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे यांची भेट घेतली। भाजपमध्ये सन्मानाने त्याला प्रवेश देण्यात आला आणि त्याला भाजपा युवा मोर्चाचं सेक्रेटरी, महाराष्ट्राचा सेक्रेटरी हे पद देखील दिलं गेलं। लक्षात घ्या, महाराष्ट्रात भाजपमध्ये कोणतीही गोष्ट मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहमतीशिवाय होत नाही आणि म्हणूनच दीपक काटेला जो सन्मान दिला गेला, दीपक काटेला आजपर्यंत जे संरक्षण देण्यात आलेलं आहे ते पाहता त्याचा खरा गॉडफादर हे देवेंद्र फडणवीस आहेत। हा दीपक काटे म्हणतो असं की संभाजी ब्रिगेडचं नाव छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड असं करण्यात यायला हवं होतं। लक्षात घ्या, प्रवीण गायकवाड यांनी ऑलरेडी धर्मादाय आयुक्ताकडे एक अर्ज दिलेला आहे, ज्याच्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज असं नामकरण करण्यात यावं अशी विनंती करण्यात आलेली आहे। पण नाव बदलणे हा खरा मुद्दा नाहीच, कारण तो जर खरा मुद्दा असता तर या दीपक काटेने नागपूरमध्ये जाऊन प्रशांत कोरटकरचं तोंड काळ केलं असतं, त्यानं राहुल सोलापूरकरचं तोंड काळ केलं असतं आणि त्या पलीकडे जाऊन शिवाजी महाराजांच्या आणि संभाजी महाराजांच्या विचारांवर त्याची जर निष्ठा असती, त्याचं जर प्रेम असतं, तर ज्या संभाजी महाराजांची विनायक दामोदर सावरकर आणि संघाचे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांनी जी यथेच्छ बदनामी केलेली आहे ती त्यानं सहन केली नसती, किमान त्यांच्या फोटोवर तरी त्यांनी शाई टाकली असती, परंतु असं काहीही दीपक काटेनं केलेलं नाही, कारण तो भाजपनं पोसलेला, भाजपनं पाळलेला गुंड आहे आणि त्यामुळे आपले हँडलर, आपला गॉडफादर जो आदेश देईल त्या आदेशानुसारच तो काम करतो आणि म्हणूनच एवढे सगळे गुन्हे करूनही त्याला संरक्षण मिळतं। प्रवीण गायकवाडांवरती यांचा रोष याचसाठी आहे कारण हा माणूस संघाचे जे फॅसिस्ट विचार आहेत, संघ भाजपचे जे मनोवादी विचार आहेत, त्यांच्या विरोधात गेली अनेक दशकं अहोरात्र लढतोय आणि त्यामुळे त्यांना असं वाटतंय की अशी शाई फेक करून आणि त्यांच्यावर हल्ला करून आपण त्यांना शांत करू शकू, परंतु हा भाजपचा आणि भाजपने पाळलेल्या गुंडांचा गैरसमज आहे। प्रवीण गायकवाड हा संघर्षशील माणूस आहे। प्रवीण गायकवाड हा संभाजी महाराजांच्या विचारांचा आणि कृतीचा पाईक असा माणूस आहे, परंतु प्रवीण गायकवाड शांत बसणार नाहीत, अधिक आक्रमकपणे ते जे काम करत आलेत ते काम करत राहतील। प्रवीण गायकवाडांनी या हल्ल्याला जे उत्तर दिले ते उत्तर नक्की पहा। ही जी विचारधारा आहे, ही विचारधारा तुम्हाला आठवत असेल की डॉक्टर पानसरेंचा खून झाला, डॉक्टर कलबुर्गेंचा खून झाला, डॉक्टर दाभोळकरांचा खून झाला, डॉक्टर गौरी लंकेशचा खून झाला। हा सत्ता काळ जो आहे, या सत्ता काळामध्ये पुरोगामी विचाराचे कार्यकर्ते हे असुरक्षित आहेत। कधी कधी पक्ष फोडले जातात, पक्षांनंतर मग कार्यकर्ते फोडण्याचा प्रयत्न केला जातो आणि मग त्यांच्यासारखं कुठलीही गोष्ट करता नाही आली
एक सत्य विचारसरणीने आम्ही काम करतो. आमचा विचार जो आहे हा राज्यघटनेला अभिप्रेत असलेला समता, बंधुता, न्याय आणि स्वातंत्र्याचा आहे. या देशामध्ये मानवता प्रस्थापित झाली पाहिजे याच्यासाठी संभाजी ब्रिगेडचं काम चालू आहे आणि ते चालू राहणार आहे. परंतु दुर्दैवाने काही गैरसमज पसरवले जातात सामाजिक संघटनेबद्दल आणि मग अशा हिंदुत्ववादी विचारसरणीचे कार्यकर्ते माझ्यासारख्यावर हल्ला केला. मी याचा निषेध करणार नाही, पण एक निश्चित सांगतो की ज्यांनी पण हे घडवून आणले ही शेवटाची सुरुवात आहे एवढं मी निश्चित सांगतो.